बिग बॉसचं घर शापित आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर आता ही चर्चा सुरू झाली। शेफालीच्या मृत्यूवर हिमांशी खुरानाने एक पोस्ट केली आणि तिने बिग बॉसच्या घरावर सवाल उपस्थित केला। बिग बॉसचं घर शापित आहे का असा प्रश्न विचारण्यामागे ही कारणं आहेत, कारण गेल्या काही वर्षात बिग बॉस मधल्या तिघांचा अचानक मृत्यू झाला। 2021 मध्ये बिग बॉसचा स्पर्धक सिद्धार्थ शुक्लाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, तर 2023 मध्ये बिग बॉसची आणखी एक स्पर्धक सोनाली फोगाटचा सुद्धा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता। आता शेफाली जरीवाला हिचा सुद्धा मृत्यू झाला। विशेष म्हणजे शेफाली आणि सिद्धार्थ शुक्ला दोघेही बिग बॉस 13 मध्ये स्पर्धक होते। त्या दोघांचा अफेअर असल्याच्या चर्चा सुद्धा रंगल्या होत्या। आणखी एक म्हणजे योगायोग असं म्हणता येईल की बिग बॉस मधल्या तिघांचा मृत्यूचं अंतर सुद्धा 2 वर्षांचं आहे। त्यामुळे बिग बॉसचं घर खरंच शापित आहे का असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित केला जातो। एकदम सुबह से लेके शाम तक जो फोन बजते थे, एक तो रक्षाबंधन के टाइम, एक गणपति बापा के टाइम और एक भाऊबीज के टाइम। बस अभी मोबाइल में तो नाम है उसका, फोन नहीं बजेगा। थैंक यू। आणि या सगळ्या संदर्भात आपण अपडेट्स घेऊयात, माहिती घेऊयात। माझी सहकारी दीक्षा पाटील सध्या आपल्या सोबत आहे। दीक्षा, खरं तर हिमांशी खुरानाने पोस्ट केली आणि अनेकांना हा संशय वाटू लागला, अनेकांना शंका येऊ लागली, कारण 2-2 वर्षाच्या गॅपने तिघांचा मृत्यू झाला आणि तिघांचाही मृत्यू अशा पद्धतीने हार्ट अटॅकने झालाय। त्यामुळे बिग बॉसचं घर शापित आहे का असे प्रश्न आता उपस्थित केले जातात। हिमांशीने आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आणि या तिघांचं नेमकं रिलेशन कशा पद्धतीने होतं? हिमांशीचं आणि शेफालीचं खूप चांगलं बॉन्ड होतं। ते दोघं नेहमी फोटोज वगैरे शेअर करायचे आणि हिमांशीने जेव्हा तिला शेफालीच्या निधनाविषयी कळलं, तिने लगेच इंस्टाग्रामच्या स्टोरीवर त्या दोघांचा एक सेल्फी फोटो शेअर केला आणि तिने म्हटलंय की मला असं वाटतंय की बिग बॉसचं घर शापित आहे का। आणि खरंच असा तिने प्रश्न सगळ्यांना विचारलेला आहे आणि सगळीकडनंच कुठेतरी प्रश्न उपस्थित होत असताना आणखी आता पुन्हा एकदा त्या अँटी एजिंगचा प्रश्न येतोय की काय नक्की प्रकरण आहे या सगळ्यात। जर आता बघायला गेलो आपण तर सेलिब्रिटी कुठेतरी बॉलिवूड असो या कोणत्याही छोट्या पडद्यावर म्हणायचं झालं तर तारुण्याला खूप महत्त्व दिलं जात आहे। त्या सगळ्यात एकीकडे म्हणजे वयाच्या आकड्यापेक्षा तारुण्य खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी सगळेच अभिनेते असो अभिनेत्री असो ते सप्लिमेंट्स घेतात, वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेत असतात। तर त्याच्यात वेगवेगळ्या ट्रीटमेंट्समध्ये स्किन ट्रीटमेंट्स आहे, ज्याच्यात बोटॉक्स आहे, फिलर्स आहे, केमिकल पील्स आहे। या 3 ट्रीटमेंट तर अगदी साधारण झाल्यात, म्हणजे सामान्यपणे अनेक सेलिब्रिटी करतात। दुसरीकडे आहे तर ग्लुटाथायॉन आणि व्हिटॅमिन सी आहे। या सप्लिमेंट्स तुम्हाला तारुण्य तुमचं टिकवण्यासाठी आणि तुमचे स्किन ब्राईट करण्यासाठी हेल्प करत असतात। त्यासोबत तिसरी एक ट्रीटमेंट आहे ती म्हणजे रेड लाईट थेरपी आणि कोलोजन बूस्टिंग टेक्निक्स, त्वचेला फ्रेश ठेवण्यासाठी ही मदत करते। आणि या सगळ्या जरी आपण ते मेडिकली ट्रीटमेंट घेत असले तरी सुद्धा फिटनेस कुठेतरी आपला थोडा मेंटेन राहावा यासाठी सेलिब्रिटी काही ना काही फिटनेस घेत असताना दिसतात। आणि हा ट्रेंड का वाढतोय, जिकडे आपण येऊन बोलतोय की ह्या ज्या फिलर्स आहेत किंवा स्किन ट्रीटमेंट आहेत, अँटी एजिंग ट्रीटमेंट आहे, त्याचा ट्रेंड का वाढतोय तर कुठेतरी तो जो कॅमेराचा जो एक्सपोजर वाढलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी जी कॅमेरा क्वालिटी वाढली आहे त्यामुळे कुठेही सेलिब्रिटी दिसल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर असलेले डार्क स्पॉट्स आहेत किंवा रिंकल्स आहेत हे लगेच स्पॉट होतात आणि या सगळ्यामुळे त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना जे ब्रँड एंडोर्समेंट मिळतात त्यावरही त्यांना मिळणार नाही, कारण सगळ्यासाठी तारुण्य आणि फ्रेश दिसणं खूप महत्त्वाचं आहे। या सगळ्यानंतर जो प्रश्न उपस्थित राहतोय तो म्हणजे अँटी एजिंगच्या ट्रीटमेंट घेणं खरंच गरजेचं आहे का, कारण कुठेतरी या सगळ्याचा थोडक्यात आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतोय। नक्कीच दीक्षा, त्यामुळे अशा पद्धतीने अँटी एजिंग असेल किंवा इतर काही सप्लिमेंट्स असतील या सगळ्याचा सेलिब्रिटींच्या आयुष्यावर, त्यांच्या आरोग्यावर आता परिणाम होतोय का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।